कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अमोल राहील ना ग नीट, सगळं सामोरं जाईल ना सगळ्या गोष्टी. नक्की जाईल. अर्जा, अरे अमोल धीट आहे आणि तुम्हीच का अवसंग गाळून बसलाय हा? अमोल नक्की बरा होईल, तुम्ही नका काळजी करू. होय आप्या. अगं डॉक्टर काय बी म्हणत असले, जरी शेवटचा पर्याय असला तरी अमोल ह्यातनं नक्की बरा होईल बघ. याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. हो, आता बसता खूप भारी झाला. मा बाबाला लग्नाच्या कपड्यात बघायची इच्छा आहे. अमोल, अरे बाळा तू इथं काय करतोय आणि काय लिहितोयस? दाखव तरी बघू बघू. थांबा बापू, अहो माझी डायरी आहे. मग आजोबा, अहो ही माझी पर्सनल डायरी आहे. बापू, म्हणजे डायरीतलं दुसऱ्या कोणी वाचायचं नसतं ते माहितीये बरं का? पण अमोल बाळा, जर आम्हाला डायरी वाचायलाच मिळाली नाही तर त्यात काय लिहिलंय हे आम्हाला कसं काय कळणार? काहीच नाही बापू, अहो दिवसभरात जे घडतं ते लिहित असतं मी. वा, म्हणजे रोज निशी लिहितोय असं म्हण की. हा बापू. पण बाळा, असं लिहिल्यानं काय होतं रे? अहो सगळी लक्ष जातं, पुढे जाऊन मला याचा फायदा होईल ना. बरोबर. अमोल बाळा, संघर्ष माणसाला जगायला शिकवतो आणि आत्ताचा काळ तुझा संघर्षाचा काळ आहे. हे तू लिहून ठेवतोयस ना, लय भारी करतोयस बघ. अमोल बाळा, अरे तुला ह्या वयात जे कळतं ना ते कितीतरी मोठ्या झालेल्या माणसांना कळत नाही बरं का? हो, पण मला एवढ्या कमी वयात एवढा तास पण होते ना आजोबा. हे बरोबर आहे र. हा, पण एका अर्थानं ते पण चांगलं आहे ना, कारण ह्या गोष्टीमुळं तुला लढायची जिद्द मिळते. आणि अमोल बाळा, या लढाईत तू नक्की जिंकणार. क्या बात आहे आजोबा. बाळा, अरे पण तू बाहेर थांबवलंस सगळ्यांना. का थांबवलंस ते नाही सांगितलं? बापू ऑफिसचा प्लॅन करायचा ना आपल्याला. उद्या काय करायचं काय नाही हे ठरवूया ना आपण. बापू, गाडी एकदम फास्ट आहे बरं का? हा बर, चला बाकीची आपली वाट बघतायत. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.